आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी। ही भाजी या पद्धतीने बनवल्यास अजिबात कडू लागत नाही। त्यासाठी इथे मी छोट्या आकाराची 6 कारले घेतले आहे। त्यामध्ये मध्यभागी कट करून आतमधलं बी काढून घेणार आहे, कारण इथे भरून कारले करायची त्यामुळे बी काढून घ्यावं लागतं। या पद्धतीने इथे मी सर्व कारल्यांमधलं बी काढून घेतलं आहे। नंतर तेलावर ही सर्व कारले 7 ते 8 मिनिटे दोघं बाजूंनी छान फ्राय करून घ्यायचे। वाटण्यासाठी इथे मी लसणाच्या पाकळ्या, खोबरं, गूळ आणि शेंगदाणे घेतले आहे। तर इथे गूळ आपण वाटणामध्ये घालणार नाही आहोत, तर शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण याचं आपण वाटण करून घेतलं। तर इथे बघू शकता 8 मिनिटे झाली आहे। कारली दोघं साइडनी फ्राय करून घेतली आहे। आता ती काढून घ्यायची आणि त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण जिरे आणि ते वाटण घालून छान फ्राय करून घ्यायचं। नंतर यामध्ये आपण पावडर मसाले घालायचे, लाल तिखट, धनेपूड, हळद आणि काश्मीरी लाल मिरची। इथे आपण गूळ घालायचा। गूळ इथेच घालायचा, कारण आधी किंवा नंतर घातला तर त्याची चव छान लागत नाही। इथे गूळ घातल्यानंतर तो छान सारणामध्ये मिक्स होतो आणि चवीनुसार मीठ पण घालायचे यामध्ये। तर हे आपलं सारण तयार आहे। या पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये भरून घ्यायचं। तर इथे सर्व कारली भरून झाली आहे। उरलेलं सारण आपण काढून घेतलं। त्या सेम कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि भरलेली कारली आणि जे सारण आपण एक्स्ट्रा उरलेलं ते पण त्यामध्ये घालायचं आणि पाणी घालायचं। पाणी आपल्याला आवडेल तसं कमी जास्त करू शकता आणि 2 मिनिटे फक्त शिजवून घ्यायचं, म्हणजे कारली खूप कोरडी कोरडी होत नाही आणि खूप सुंदर चव येते। तर बघू शकता इथे आपली भाजी तयार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।